कुणाला तरी फिक्सच खासदारकी आमदारकी मिळाले पाहिजेत हे नाही. केवळ बोटावर मोजणारे मराठा समाजातील लोकांकडे हे सर्व धनसंपत्ती आहे, कारखाने, शाळा, बिळ आहे. हे राजकारण्यांना दिसत नाहीत. ऊस तोडायला लोक जातात, लहान लहान लेकरांचे आज प्रश्न आहेत, कुठंतरी राहतात, कुठंतरी पडतात. अरे 95% वाल्याला घरी पाठवतात तुम्ही आणि 80% 75% वाल्या बोकंडी घेतात. अरे कोणता न्याय हे भारतामध्ये? पिढ्याने पिढ्या वायाला गेले. आता आम्हाला हे सोचत नाही. एक तर ही शांतता आहे, उद्याच्याला उद्रेक होणार. राज्य सरकारने जर केली नाही तर याचे गंभीर परिणाम हे राज्य सरकारला भोगावं लागणार आहेत. या आरक्षणाची महती, या आरक्षणामुळे आज झालेलं कित्येक पिढ्यांचं मराठा समाजाचं नुकसान हे आज समाजाने आणि मराठा समाजाने या शासनाला दाखवून दिलेलं आहे. कित्येक वर्षापासूनची मराठा समाजाची आरक्षणाची मागणी हे शासन पूर्तता करत नाहीये. परंतु आपल्या लेकरा बाळाची, आपल्या जीवाची कसलीही पर्वा न करता, घराची पर्वा न करता संपूर्ण समाजासाठी आपला संपूर्ण परिवार त्यागून मराठा समाजासाठी मनोजदादा जरांगे पाटील यांनी आज या ठिकाणी शांतता रॅलीचं आयोजन केलेलं आहे. 13 तारखेपर्यंत आपण शासनाला हा वेळ दिलेला आहे. मात्र या वेळेच्या अगोदर सगळ्या सोयऱ्याच्या कायद्याची जर अंमलबजावणी या राज्य सरकारने जर केली नाही तर याचे गंभीर परिणाम हे राज्य सरकारला भोगावं लागणार आहेत. छत्रपती संभाजीनगर मध्ये 13 तारखेला याचा समारोप होणार आहे आणि म्हणून माझं राज्य सरकारला या बीड शहरामधून, ऐतिहासिक चंपावती नगरीमधून हे सांगणं, एक विनंती आहे की त्यांनी आज असलेल्या या बीड शहरातील या विराट अशा रॅलीचं, शांतता रॅलीचं हे काही ना काही कशा प्रकारे बोध घेतला पाहिजे आणि नसता याचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही हे शासनाने वेळेत जागून घेतलं पाहिजे. आणि तमाम माझ्या मराठा बांधवांना या ठिकाणी हाल अपेक्षा जरी झाल्या असतील ते त्यांच्या लेकरा बाळांसाठी सोसण्यासाठी तयार आहेत. म्हणून आज या ठिकाणी बीड शहरामधून तमाम आलेल्या सर्वांचं देखील आम्ही बीड शहरवासी रमेश भाऊ शिंदे मित्र मंडळातर्फे सगळ्यांचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. कारण आतापर्यंत जे मराठा समाज जे झोपलेला होता ते पाटलांनी जागा केल्यामुळे सगळा मराठा समाज एकत्र आलेला आहे. आणि मराठ्यांना पाहिजे, फक्त काय पाहिजे ते आरक्षण पाहिजे. त्याला खुर्चीची अपेक्षा नाही, काही सत्तेची अपेक्षा नाही, काही नाही. पाटील हे झटते तर फक्त समाजाच्या सेवेसाठी झटते ते. स्वतःला जर त्यांनी कमायचं असलं आतापर्यंत ₹8,000 कमवून बसले असते हे. पण हे बाकीचे जे लोक मंडळी येतं त्यांना फक्त सत्ता पाहिजे, पॉवर पाहिजे. आणि हे जे पाटील जे गरीब घराण्यामधून आलेले आहेत त्यांचं खच्चीकरण करणं चालू आहे. तर हे पाटलांना सपोर्ट करण्यासाठी मराठा समाज पूर्ण एकत्र जमलेला आहे. इथून पुढे असंच राहणार आहे. पाटलांच्या पुढे कोणत्याही मंत्र्याला संत्र्याला भाव देणार नाही. एक मराठा, एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की नाही. अजिबात बीड जिल्ह्यामधील जनता ही सुज्ञ जनता आहे. कोणाला, कोणत्या उमेदवाराला हा आता निवडून द्यायचंय हा जनमत प्रवाह असतो. प्रत्येक वेळीस कुणाची ही जहागिरी नाही, कुणा काय असं काही बांधून आलेलं नाही की त्यांनाच पद मिळाले पाहिजेत आणि कुणाला तरी फिक्सच खासदारकी आमदारकी मिळाले पाहिजेत हे नाही. आजपर्यंत मराठा समाजाचं जे झालेलं नुकसान आहे आणि मनोजदादा जरांगे पाटलामुळे जो जागा झालेला मराठा समाज आहे यांनी हा सर्वसामान्य जनतेने, सर्वसामान्य ओबीसी सहित सर्व लोकांनी घेतलेला निर्णय केवळ मराठा समाजानेच नाही. त्यांना वाटलं बजरंगजी सोनवणे हे आपल्या बीड जिल्ह्यासाठी आता सध्यासाठी ते चांगल्या प्रकारे काम करू शकतील, नवीन चेहरा द्यावा. हे लोकशाहीच्या मताचा हा प्रभाव आहे. काही त्यांनी त्यांच्या विरोधक म्हणून मराठा समाजाने काही नाही केलं. प्रत्येकाचा हा निर्णय त्यांनी त्यांच्या मतातून व्यक्त केलेला आहे. केवळ बोटावर मोजणाऱ्याच मराठा समाजातील लोकांकडे हे सर्व धनसंपत्ती आहे, कारखाने, शाळा, बिळ आहे. जवळपास 95% कामगार आणि गोरगरीब आणि जास्तीत जास्त मराठा समाज आज ऊस तोडायला जातोय. बीड शहरातील कारंज्यावर तुम्ही येऊन बघा, सकाळी 8 वाजल्यापासून ते दुपारी 11 वाजेपर्यंत माता भगिनी असतील, आबाल वृद्ध असतील, तरुण वर्ग असतील, जास्तीत जास्त हा कामगार वर्ग जो आहे ना, काम मागायला, मिस्त्री काम करायला, रोजंदारी काम करायला, हे फक्त मराठा समाजाचे लोक दिसतात. हे राजकारण्यांना दिसत नाहीत. ऊस तोडायला लोक जातात, लहान लहान लेकरांचे आज प्रश्न आहेत, कुठंतरी राहतात, कुठंतरी पडतात. अरे 95% वाल्याला घरी पाठवतात तुम्ही आणि 80% 75% वाल्या बोकंडी घेतात. अरे कोणता न्याय हे भारतामध्ये? कसला न्याय हा? आणि त्याला परत फीस भरा, लाख, दीड लाख रुपये. आम्हाला हे अजिबात मान्य नाही. ही क्रांती खऱ्या अर्थाने कित्येक वर्षापूर्वी व्हायला पाहिजे. आमच्या पिढ्याने पिढ्या मराठ्यांच्या वायाला गेलेल्या, पिढ्याने पिढ्या वायाला गेल्या. आता आम्हाला हे सोचत नाही. एक तर ही शांतता आहे, उद्याच्याला उद्रेक होणार. शासनाने याच्यातून जाग व्हावं ही आमची तुम्हाला कळकळीची येतो रे
विनंती आहे.